आणि ठाकरे गटानं ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महानगरपालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आली आहे। आतापासून तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्यात। जसं लोकसभेला किंवा विधानसभेला पैशाचा पाऊस पाडून त्या ठिकाणी जी काय ईव्हीएम मशीनमध्ये जी काय गडबड केली ती फक्त होऊ नये। शेवटी ह्या सर्व जोरावरतीच ह्या निवडणुका या ठिकाणी सर्व विरोधक करतायत आणि म्हणून या ठिकाणी जागरूक मतदारांना जागरूक ठेवणं, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक बूथ वाईज त्या ठिकाणी फिरणं हे मार्गदर्शन या ठाण्यानेच पहिली सत्ता या शिवसेनेला दिली होती आणि ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचं असलेलं योगदान, पक्षप्रमुख असतील, धर्मवीर आनंदीके साहेब असतील यांच्या माध्यमातून या संबंध ठाणे शहरामध्ये जी विकासाची कामं या ठिकाणी झालेली आहेत। आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी ठाकरेंची रणनीती काय आहे, तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महानगरपालिका निवडणूक आपण लढवणार आहोत अशा सूचना पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। ठाणे महानगरपालिका आपली होती आणि आपलीच राहणार, आतापासून तयारीला लागा अशा सूचना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। लवकरच ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निरीक्षक नेमणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बैठका घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलं जाते। ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जशी मुंबईमध्ये आहे तशीच ठाण्यामध्ये आहे।